नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता चौथीतील शिष्यवृत्ती परीक्षेमधील भागाकार हा भाग पाहणार आहोत। त्यामध्ये भागाकार म्हणजे काय व त्यावर आधारित उदाहरणे पाहणार आहोत। भागाकार म्हणजे भागणे म्हणजे भागाकार, एखाद्या गोष्टीचे भाग पाडणे म्हणजे भागाकार होय। ज्या संख्येला भागायचे आहे तिला काय म्हणायचं? भाज्य म्हणायचं व ज्या संख्येने भागतात त्या संख्येला भाजक असं म्हणायचं आणि उरलेली काय असते ती बाकी। हे सूत्र लक्षात ठेवा, हे आपल्याला उदाहरणे सोडवण्यासाठी उपयुक्त आहे। भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी, हे सूत्राचा उपयोग आपल्याला गणिते सोडवताना होणार आहे। मग परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळे कसे प्रश्न असतात भागाकारावर आधारित ते आपण पाहणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही? आता उदाहरणे दिलेली आहेत। 2115 भागिले 10, 825 भागिले 20, 605 भागिले 15 आणि 960 भागिले 20 अशी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत। आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक उदाहरण आता आपल्याला सोडून पाहावं लागेल। प्रत्येक उदाहरण आपल्याला काय करावं लागेल? सोडून पाहावं लागेल। मग तरच आपल्याला कळेल की कोणत्याची बाकी 5 उरणार नाही। गणितामध्ये आपल्याला त्यासाठी गणित सोडून पाहावे लागतील। आता पहिलं पाहूया। पहिलं काय आहे? 2115 भागिले 10, 10 दुने 20, किती उरली बाकी? 1 म्हणजे 115। 10 एके 10, खाली किती उरले? 15। 10 एके 10 म्हणजे ह्याची बाकी किती उरते? 5। आपल्याला प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही असं विचारलं। ह्याची बाकी 5 उरली म्हणजे हा पर्याय नाही उत्तर म्हणून। पुढचं उदाहरण पाहूया, कोणतं आहे? 825 भागिले 20। आता तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाढे 30 पर्यंत पाठ असणे महत्त्वाचं आहे। आता 20चा पाढा 20 चोक 80 पाढे पाठ असणं महत्त्वाचं आहे। बाकी उरली 2, वरून 5 घ्यायचा आहे। 20 एके 20 म्हणजे बाकी किती उरलेली आहे? 5। म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलाय उरणार नाही विचारलाय, यामध्ये देखील उरलेली आहे म्हणजे हा देखील नाही। तिसरा आहे 605 भागिले 15। आता 15 चोक 60, यासाठी तुमचे मी परत सांगते, यासाठी तुमचे बाकी 5 उरलेली आहे, यासाठी पाढे पाठ हवेत, हे देखील नाही। आता चौथा पर्याय आहे 960 भागिले 20, 20 चोक 80, बाकी किती उरलेली आहे? 16, वरचा 0 खाली घ्यायचा आहे। 20 आठे 160 म्हणजे बाकी उरते का? बाकी काहीच उरत नाही, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे। प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला? खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही असं विचारलंय। ह्यामध्ये देखील बाकी 5 उरलेली आहे। दुसऱ्या उदाहरणात पर्याय 5 उरलेली आहे। तिसऱ्या उदाहरणात देखील 5 उरलेली, फक्त याच्यामध्ये बाकी 0 उरते, काहीच उरत नाहीये, म्हणून आपला चौथा पर्याय योग्य आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढचा प्रश्न आहे 150 या संख्येला 7 ने भागले असता बाकी किती राहील असं विचारलंय आपल्याला। आता यामध्ये देखील गणित करून पाहावं लागेल। कितीला? 150 ला भागायचं आहे। 150 भागिले 60। आता आपले पाढे पाठ पाहिजे, त्यासाठी 7 दुने 14, खाली राहिले 1, 7 एके 7
खाली राहिले किती उरते बाकी? 10 मधून 7 गेले 3. बाकी किती उरते? आपला प्रश्न विचारला काय विचारला? 150 या संख्येला 7 ने भागले असता किती बाकी उरेल? तर किती बाकी उरते? 3. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय योग्य आहे. बाकी किती उरलेले आहे? बाकी किती उरलेले आहे? चौथा पर्याय योग्य आहे. बाकी उरलेली आहे 3 म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढील उदाहरण पाहूया. आणखी उदाहरणे देखील दिलेली आहेत, आपण घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे. पुढची उदाहरणे आहेत 500 भागिले 20 बरोबर किती? उदाहरण आहे 500 भागिले 20 बरोबर किती? आता आपण पहा पर्याय दिले आहेत 50 एकक, 2 शतक, 25 दशक आणि 25 एकक अशी उदाहरणं दिलेली आहेत. तर मग आपण काय करूया? आता करून पाहावं लागेल, आपल्याला भागाकार करून पाहावा लागेल. आता कितीने भागायचं आहे? 500ला कितीने भागायचं आहे? 500 भागिले 20. आता तुम्हाला परत सांगते की पाढे पाठ हवेत. गणित सोडवायचे म्हटल्यानंतर 30 पर्यंत पाढे आपले पाठ हवेत. म्हणजे 20 दुने 40. खाली किती राहिले? बाकी किती उरेल? 10 आणि वरचा 0 घ्यायचा आहे खाली. 20 5 100 पूर्ण भाग गेला म्हणजे किती आले आहे? उत्तर किती आलेलं आहे? 25. 25 काय आहे? पण एकक आहे. आपल्याला इथं कन्फ्यूज करण्यासाठी म्हणजे गोंधळात टाकण्यासाठी आपल्याला 25 दशक आणि 25 एकक अशी दोन्ही उदाहरणे दिलेली आहे. परंतु आपलं उत्तर कोणतं आहे पहा? 25 एकक हे चौथं पर्याय बरोबर आहे. आपलं उत्तर येईल 25 एकक. आलं लक्षात? आता पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण देखील आपल्याला दिलेलं आहे पहा. कोणतं उदाहरण आहे पुढचं? त्रिकोण गुणिले काय आहे? त्रिकोण गुणिले सर्कल बरोबर 1235. जर त्रिकोण बरोबर किती? 5 असेल तर 0 ते सर्कल बरोबर किती? आलं लक्षात? तर आपल्याला काय करावं लागेल मग? याची किंमत, या त्रिकोणाची किंमत दिलेली आहे, यांच्यामध्ये गुणाकार आहे. जर या आपल्याला सर्कलची किंमत काढायची असेल तर हे काय होतं? आपण समीकरणं पाहिलेली आहेत ना, इकडं जाऊन काय करायचं आहे? भागायचं आहे त्याला. म्हणजे काय करावं लागेल? या ठिकाणी देखील आपल्याला भाग द्यावा लागेल. का बरं? कारण आपल्याला सर्कलची किंमत काढायची आहे, वर्तुळाची किंमत काढायची आहे. म्हणून 1235ला आपण काय करायचं आहे? कितीने भागायचं आहे? 5ने भागायचं आहे. म्हणजे आपल्याला वर्तुळाची किंमत मिळेल. आता 5 दुने 10. खाली किती राहिले? बाकी 2 आणि वरचे 35 घ्यायचे. तर 5 चोक 20. बाकी किती राहिली आहे? 3. वरचे 5 खाली घ्यायचे आहेत आणि 5 7 35. आलं लक्षात? किती भागाकार आलेला आहे? 200. किती भागाकार आलेला आहे? 247. म्हणजे कोणता पर्याय? तिसरा पर्याय योग्य आहे. मुलांना समजलं? तो काय केलेला आहे? आपल्याला दिलेले आहेत त्रिकोण गुणिले वर्तुळ बरोबर 1235. जर आपल्याला त्रिकोणाची किंमत दिलेली असेल, त्रिकोणाची किंमत दिलेली 5 आणि वर्तुळाची काढायची असेल तर आपल्याला काय करायचे आहे? वर्तुळाची काढायची तर आपल्याला काय करायचं आहे? दिलेल्या संख्ये उत्तर म्हणजे जो भागाकार गुणाकार आलेला आहे त्याला त्रिकोणाची जी संख्या दिलेली आहे त्यांनी भागायचं आहे. म्हणजे 1235 भागिले 5 किती उत्तर आलेलं आहे पहा? 247. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? यामध्ये काय करायचं आहे? चुकीचा पर्याय कोणता ते आपल्याला पाहायचं आहे. मी या उदाहरणामध्ये देखील पहा, आपल्याला पाढे पाठ हवेत. पाढे पाठ असतील तर उदाहरणं खूप पटपट सोडवले जातात. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? चुकीचा पर्याय. म्हणजे बाकी सर्व उत्तरं बरोबर आहेत, फक्त एकच कोणता तरी पर्याय चुकीचा आहे. आपण आता प्रत्येक पर्याय आपल्याला चेक करून पाहावा लागेल. पहिला पर्याय पाहूया.
972 भागिले 18. आता या ठिकाणी जर तुमचे पाढेपाठ नसतील, पाढेपाठ नसल्याचा तोटा पहा. जर पाढेपाठ नसतील तर तुम्हाला गुणाकार करावा लागेल, बसावं लागेल. परंतु पाढे जर पाठ असतील तर किती पटपट होते बघा. 18 पंचे 90. माझे पाढेपाठ आहेत म्हणून पटपट, तसं तुम्ही पाढेपाठ करायचे म्हणजे पटपटी होते. बाकी किती उरते? 7 वरून घेतले, राहिलेले 2 खाली घेतले. 18 चोक 72 म्हणजे 18 पंचे 90. 18 पंचे 90 आणि बाकी किती उरते? 7. 18 चोक 72. बाकी किती उरते? 0. छोट्या छोट्या चुका सुद्धा याच्यामध्ये उत्तर चुकवू शकतात. आपलं उत्तर आलेलं आहे 54. बरोबर आहे हे उत्तर. आता पुढचं दुसरं पाहूया. 996 भागिले 12. 996 भागिले 12. आता काय आहे? 12चा पाढापाठ पाहिजे. 12 आठी 96. खाली किती उरलेले आहेत? 3 वरून 6 घेतले. 12 त्रिक 36 म्हणजे हेही उदाहरण बरोबर आहे. याचंही उत्तर 83, भागाकार 83 होतो. बरोबर आहे, हेही बरोबर आहे. आता पहा पुढचं उदाहरण, पुढचा पर्याय आहे 988. आपण इथे सोडवूया. 988 भागिले किती आहेत? 26. 30 पर्यंत पाढेपाठच हवेत तरच आपल्याला गणित सोडवता येतील. 26 त्रिक 78. बाकी किती उरलेली आहे? 20. वरचा 8 खाली घ्यायचा आहे आणि 26 8 किती? 208. पाढेपाठ असतील तर पटपट सोडवलं जाईल. म्हणजे भागाकार आहे काय आलेला आहे? 38 म्हणजे बरोबर आहे. हा देखील भागाकार बरोबर आहे. आता चौथा पर्याय चेक करून पाहूया आपण. चौथा पर्याय काय आहे? 980 भागिले 22. आता 22 चोक 88. बाकी उरलेली आहे 10 वरून घेतले 100. 22 पाचे काय येतात? 22 पाचे 110 येतात. म्हणजे पुढे जातोय आपल्याला 22च्या अलीकडे पाहिजे. 22 चोक 88 येतंय. आपण जर 88 मांडलं तर बाकी उरते आणि 110 मांडलं, इथे 110 जर मांडलं तर पुढे जाते. म्हणून हे उत्तर बरोबर नाही. यामध्ये बाकी उरते, पूर्ण भाग जात नाही. म्हणजे आपल्याला शोधायचं काय होतं पहा. आपल्याला शोधायचं होतं चुकीचा पर्याय कोणता. हे उत्तर चुकीचं आहे. यामध्ये हा पर्याय चौथा पर्याय या उत्तरामध्ये बरोबर आहे. यामध्ये बाकी उरते, पूर्ण भाग जात नाही. आता पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण आहे 700 भागिले चौकोन दिलेला आहे बरोबर 28. या उदाहरणात चौकोन म्हणजे किती असं विचारले. चौकोन म्हणजे किती असं विचारलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक या उदाहरणातल्या प्रत्येक हे सोडून पाहायचंय. पर्याय सोडून पाहायचे आहेत तरच आपल्याला याद्वारे कळेल की या उदाहरणामध्ये कोणता पर्याय योग्य आहे. तर मग आपण पाहूया बरं. आता जर 20 ने भाग दिला, 20 ने भाग दिला, 700ला 20 ने भाग दिला, आपण सोडून पाहायचंय प्रत्येक. 20 ने भाग दिला तर 28 उत्तर येत आहे का? 20 ने भाग दिला तर किती येते? 20 त्रिक 60. बाकी 0 म्हणजे इथे 1 येते, बाकी 1 100 होतात. 20 हा पाचे
100. म्हणजे हे उत्तर येईल का? 28 उत्तर येत आहे की याचं 35 उत्तर येत आहे, म्हणजे ह्यानी बरोबर नाहीये. आता दुसरा पर्याय पाहूया आपण. 700 भागिले 25. 25 दुने 50. खाली बाकी किती उरते? आणि 25 8 200. म्हणजे याचं उत्तर, हे उत्तर बरोबर आहे. 25ने 700ला भाग दिल्यानंतर 28 येतं. अशाच प्रकारे आपण पुढचं ते सुद्धा, जर आपल्याला हे उत्तर सापडलं नसतं, आपल्याला हे उत्तर बरोबर आहे 25 म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. 25ने भाग दिल्यानंतर उत्तर भागाकार 28 येतो. परंतु जर आपल्याला इथे आलं नसतं तर पुढचे देखील आपल्याला करून पाहावे लागले असते. आपण समजा आणखी एक करून पाहूया. 700 भागिले 10. 10 7 70. बाकी शून्य उरते, हा शून्य म्हणजे शून्य. आलं लक्षात? म्हणजे यात उत्तर येत आहे का नाही येत? आपला उत्तराचा पर्याय कोणता आहे? दुसरा पर्याय. 25ने 700ला भाग दिल्यानंतर काय येईल? 25ने 700ला भाग दिल्यानंतर उत्तर म्हणजे इथे 700 भागिले 25 बरोबर 28 हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या आहेत. याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतील? आता ज्यावेळेस लेखी उदाहरणं असतात त्यावेळेस आपल्याला समजून घ्यावं लागतं की ते उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे का भागाकार करायचा आहे, हे आधी समजून घ्यावं लागतं. आपल्या प्रत्येक खोक्यात किती बाटल्या आहेत? 15. याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी, म्हणजे 375 बाटल्यांना आपल्याला भागायचंय, त्याचे भाग वेगवेगळे भाग करायचे. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल? आपल्याला भागाकार करावा लागेल. आलं लक्षात? शाब्दिक उदाहरणांमध्ये आपल्याला सुरुवातीला तेच लक्षात घ्यावं लागतं की या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे, गुणाकार करायचा आहे, बेरीज करायची, वजाबाकी करायची. त्यासाठी आधी उदाहरण आपण समजून घ्यायचं आहे. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या. याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी, म्हणजे 375 बाटल्या आपल्याला त्याचे भाग करायचे आहेत. म्हणून 375, म्हणून आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे. 375 भागिले किती? प्रत्येक खोक्यामध्ये किती बॉटल टाकायचे आहेत आपल्याला? 15. म्हणून 15ने भाग द्यायचा आहे. 15 दुने 30. बाकी उरली 7. वरचे 5 खाली घ्यायचे आहेत. 15 पाचे 75. पाढे पाठ हवेत. मी परत सांगते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर भागाकार हे उदाहरण पटपट सोडवायचे असतील तर आपल्याला हे पाढे पाठ हवेत. 30 पर्यंत पाढे पाठ हवेत. म्हणजे 15 भागिले 375 किती येतील? 25. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पहिला पर्याय योग्य आहे. म्हणजे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोकी लागतील बरं? 25 खोकी लागतील. 375 बॉटल 15, प्रत्येकी एका खोक्यामध्ये 15 बॉटल भरायच्या असतील तर 25 खोकी लागतील. आलं लक्षात? आता पुढचं उदाहरण आहे, 8वं उदाहरण आहे. पहा, एका तासात, 8वं उदाहरण आहे, एका तासात 30 किमी याप्रमाणे 120 किमी अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? याही ठिकाणी मी तसंच सांगेल की आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी आधी ठरवावं लागतं गुणाकार करायचा का भागाकार करायचा. या ठिकाणी बघा, एका तासात 30 किमी जाते, तर 120 किमीचा अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? म्हणजे किती तासांमध्ये त्या किलोमीटरचे आपल्याला भाग करायचे आहेत. म्हणून काय करायचे? 120, या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? 120 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? दर तासाला किती किलोमीटर जाते? 30 किलोमीटर जाते. म्हणून 30ने त्याला भागायचं आहे. आता 30 चोक 120, बाकी 0 उरते. म्हणजे किती तास लागतील? पहा, 4 तास लागतील. 4 तास कोणत्या पर्यायामध्ये आहेत? पहा, 4 तास आहेत चौथ्या पर्यायामध्ये. म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. लक्षात आलंय तुमच्या की 1 तासात किती जाते?
1 तासात 30 किमी जाते. याप्रमाणे 120 किमी अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? 4 तास लागतील. म्हणजे 4 त्रिक 12 120 होऊन जातात. आलं लक्षात? आता 9वा प्रश्न आहे पहा. एका संख्येला 15ने भागले असता भागाकार 12 येतो. एका संख्येला 15ने भागले असता किती येतो? भागाकार 12 येतो. आणि जर त्या संख्येला व बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? एका संख्येला काय करायचंय? 15ने भागले असता भागाकार किती येतो? भागाकार 12 येतो. आणि जर त्या संख्येला 12ने, यासाठी आपण सूत्र पाहणार आहोत. कोणतं सूत्र आहे पहा. मगाशी आपण पाहिलेलं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं पहा की काही सूत्राचा उपयोग या ठिकाणी होतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? या सूत्राचा आपल्याला ती संख्या म्हणजे कोणती संख्या काढायची आहे? ती संख्या कोणती आहे? ती संख्या म्हणजे काय? भाज्य आहे. आपल्याला काय काढायचंय? काय? भाज्य काढायचं आहे. भाज्याचं सूत्र आहे पहा. हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला पेपरसाठी उपयोगी पडेल. भाज्य बरोबर कंसात भाजक म्हणजे भागणारा गुणिले भागाकार कंस पूर्ण अधिक बाकी. आलं लक्षात? आपण काय करायचं आहे? हे सूत्र आपल्याला या सूत्रात किमती फक्त टाकायच्या. हे सूत्र लक्षात ठेवायचे. असं उदाहरण आलं ज्यावेळेस आपल्याला काय काढायचं असतो? भाज्य काढायचा असतो त्यावेळेस हे सूत्र वापरायचं आहे. ज्यावेळेस भाज्य काढायचा असतो त्यावेळेस हे सूत्र वापरायचं आहे. मग भाज्य काय आहे? भाज्य काढायचं आहे आपल्याला. भाजक काय दिलेलं आहे पहा. भाजक कोणता आहे? म्हणजे आणि भागायचंय म्हणजे 15 गुणिले भागाकार किती आले येतोय? 12 अधिक बाकी किती उरते? 4 उरते. तरच आपल्याला काय निघणार आहे? भाज्य निघणार आहे. आता मी डायरेक्ट यांचा गुणाकार करू शकते. 12 पंचे 60, हातचा येतो 6, 12 एक 12, 12 6 18, 180 अधिक 4 बरोबर किती येतात? 184. किंवा तुम्ही या ठिकाणी गुणाकार देखील करू शकता. 15 गुणिले 12, 12 पंचे 60, चला 1, 12 एके 12, 12 6 18 म्हणजे गुणाकार किती आलेला आहे? 180. आणि त्यामध्ये किती मिळवायचे आहेत? म्हणजे कंसाच्या बाहेर निघेल त्यामध्ये मिळवायचे आहे 4. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं? 184. 184 म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. भाज्य किती आलेला आहे? ती संख्या किती आलेली आहे? 184 ती संख्या आलेली आहे. आता पुढील उदाहरण पाहूया पहा. पुढील उदाहरण आहे 10वं उदाहरण आहे. 216 या संख्येला 3ने भागायच्या ऐवजी चुकून 8ने भागले तर या दोन भागाकारांत किती फरक येईल असं विचारले. काय विचारले त्यांनी? 216 या संख्येला 3ने भागले असता भागण्याऐवजी 8ने भागले तर काय येईल? म्हणजे आपल्याला दोन्हीही भागाकार करून पाहावे लागतील. 216ला सुरुवातीला 3ने भागायच्या ऐवजी आधी 3ने भागून पाहायचं. मग 216 भागिले 3, 3 7 21, 6 उरतात, 6 खाली घ्यायचे, बाकी 0 उरते. 3 दुने 6, बाकी 0 उरते. म्हणजे किती भागाकार येतोय? 72. 3ने 216 या संख्येला आधी उदाहरण जसं आहे तसं आपण मांडूया. 216 या संख्येला 3ने भागण्याऐवजी 3ने भागून घेतलं तर किती होतंय भागाकार? 72 येतोय. चुकून 8ने भागले. चुकून आपण कितीने भागले? उदाहरणात सांगितले 216ला 8ने भागलं तर काय येईल? 8 दुने 16
बाकी किती राहिली आहे पहा, 5 राहिली, वरून घेतला 6, 8 7 56, बाकी उरते 0. म्हणजे जर 3 ने भागले तर 72 भागाकार येतो आणि 8 ने भागले तर किती भागाकार येतोय, 27 भागाकार येतोय. तर या दोन भागाकारामध्ये कितीचा फरक येईल, म्हणजे फरक म्हणजे काय, वजा बाकी कितीचा फरक येईल असं विचारलंय. आता पहा इथे 7, 2 मधून 7 जातात का नाही, म्हणून 12, 12 मधून 7 गेले 5, 7 मधून 3 गेले 4. उत्तर किती आलेलं आहे पहा, उत्तर आलेलं आहे 45. म्हणजे या दोन भागाकार जर करून पाहिला, त्यांचा फरक काढला तर उत्तर येते 45. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे, पहिला पर्याय योग्य आहे. पहिल्या पर्यायानुसार उत्तर बरोबर आहे. पुढचा पहा, प्रश्न पहा काय आहे. रुपये 960 मिळवण्यासाठी रुपये 5 ची किती नाणी द्यावी लागतील. आता या 5 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील असं विचारलंय. म्हणजे 960 चे आपल्याला काय करायचे आहेत, भाग करायचे आहेत. 5 चे भाग करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, मग 5 चे जर भाग करायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी भागाकार करावा लागेल. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. आता पहा 960 ला 5 ने भागलं तर त्यामध्ये किती नाणी येतील ते आपल्याला लक्षात येईल. 5 एके 5, खाली राहिले 4, वरून घेतला 6, 0. आता 5 9 45, खाली राहिले 1 बाकी उरते, वरून घेतला 0. 5 दुने 10, बाकी 0 उरते. भागाकार किती होतो, 192. म्हणजे 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची 192 नाणी आपल्याला 192 नाणी आपल्याला वापरावी लागतील, घ्यावी लागतील किंवा द्यावी लागतील. आलं लक्षात. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 12वा प्रश्न आहे आपला. एका मळ्यात 7 रांगांत 973 रोपे लावली तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली. आपल्याला विचारलंय काय, प्रश्न शाब्दिक उदाहरणांमध्ये. परत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरण सोडवताना आपल्याला आधी ठरवावं लागेल, त्या ठिकाणी बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा आहे की भागाकार करायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. आता एका मळ्यात त्यांनी काय दिलंय, एका मळ्यात 7 रांगांत 973 रोप आहे. एका रांगेत किती लावायची आहे, एका मळ्यात 7 रांगात 973, म्हणजे 7 रांगांमध्ये आपल्याला त्या 973 रोपांचं डिव्हाइड करायचे, भाग करायचे आहेत वेगवेगळे. मग आपल्याला काय करावं लागेल, 973 ला 7 भागांमध्ये 7 रांगांमध्ये आपल्याला भाग करायचे त्याचे 7 रांगांमध्ये, म्हणून त्याला डिव्हाइड करावे लागेल, भागाकार करावे लागेल. 7 एके 7, किती राहिले, बाकी 2 उरते, वरून 7 आणि 3 घ्यायचे. 7 त्रिक 21, किती राहिले, बाकी 6 उरते, वरून घेतला 3. 7 9 63, बाकी 0 उरते. म्हणजे 7 रांगांमध्ये 973 रोपे लावायची असतील तर एका रांगेमध्ये किती रोपं लागतील पहा, प्रत्येक रांगेमध्ये 139 रोपे लागतील. म्हणजे काय आहे, तिसरा पर्याय योग्य आहे. तिसरा पर्याय योग्य आहे. आलं लक्षात.
शाब्दिक उदाहरणांमध्ये सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. एका माळ्यात किती 7 रांगांमध्ये 973 रोपं लावायची, तर प्रत्येक रांगेत किती रोपं लावली जातील? पर्याय दिले आहेत 141, 149. पर्याय जवळजवळचे असतात, त्यामुळे आपल्याला जे आकडेमोड करायची आहे ती व्यवस्थित करायची. 139, 137 आणि मग आपण करायचं आहे 973 भागिले 7 आणि भागाकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि उदाहरण सोडवायचं आहे. अशाच प्रकारे आपण वेगवेगळी उदाहरणं पाहिलेली आहेत. जर आपल्याला असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेगवेगळे व्हिडिओ जर अशीच उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत, त्याचा तुम्हाला नक्कीच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फायदा होणार आहे.